नमस्कार. मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ही पुरुषांची हॅट शिकणार आहोत कशी विणायची ते. सर्वसाधारणपणे हा एक साईज आहे की जो सर्वांना येऊ शकेल. कॉमन साईज आहे हा. हे बघा, ही याप्रमाणे दिसते. टोपी बनवण्यासाठी मी 2-3 कलर वापरलेले आहेत. साधारणपणे ही एक 15 ग्रॅम, ही एक 10 ग्रॅम आणि ही साधारणपणे 60 ते 65 ग्रॅम इतकी याच्यासाठी लोकर लागेल. 4 प्लायची किंवा 4 प्लायची लोकर वापरलेली आहे आणि याच्यासाठी साईज सुयांचा हा 6 नंबर वापरलेला आहे. ज्यांचं डोक्याचं माप हे साधारणपणे 21 इंच ते 23 इंचपर्यंत असू शकतं, त्यांना ही व्यवस्थित टोपी येईल. म्हणजे पुरुषांचं जे डोक्याचं माप असतं साधारणपणे त्या मापाला ही व्यवस्थित येऊ शकते. तुम्हाला लहान अधिक सुद्धा या मापात विणता येईल, टाके कमी करून. करायला एकदम सोपी आहे. याच्यासाठी वेगळी रीप पॅटर्न वापरलेला आहे आणि वरचं विणकाम हे फक्त सुलट आणि उलट याप्रमाणेच आहे. विणकामाला सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठीची टोपी आपण आता विणायला सुरुवात करायची आहे. सुईवर 88 टाके घालून घेतलेले आहेत. 6 नंबरच्या या सुया आहेत. 88 टाके घातलेले आहेत. हे माप साधारणपणे 22 इंच इतकं ज्यांच्या डोक्याचं माप आहे त्या मापासाठी ही टोपी व्यवस्थित येईल. सर्वसाधारणपणे हे कॉमन माप आहे, त्यामुळे सर्वांना मोस्टली या मापाची टोपी येऊ शकते. सुईवर 88 टाके घातलेले आहेत. आणखीन एक सांगायचं म्हणजे आपण टाके कुठल्याही प्रकारे घालायचे आहेत. फक्त खाली थोडासा इतका असा धागा सोडायचा आहे, म्हणजे तो नंतर शिवायला उपयोगी येईल. तर सुरुवात करूया. 88 टाके आहेत सुईवर. पहिला सुलट विणायचा. त्यानंतर आता जी आपण रीप घालणार आहोत ती सुरुवात करायची आहे. धागा बाहेर ठेवायचा, उलटप्रमाणे उचलायचा टाका, न विणता उचलायचा आहे. त्यानंतर एक सुलट विणायचा, धागा आत घ्यायचा. हा जो उचललेला टाका होता तो या दोन्हीवरून असा उचलून काढून टाकायचा आहे. याच पद्धतीने पूर्ण ओळ विणायची आहे. पहिल्यांदा उलटप्रमाणे पहिला टाका उचलून घ्यायचा न विणता, धागा बाहेरच आहे. एक सुलट, धागा आत घ्यायचा. हा उचललेला जो टाका होता तो या दोनही वरून काढून टाकायचा आहे. खूप सोपी अशी ही विण आहे. धागा बाहेर, उलटप्रमाणे टाका न विणता उचलायचा आहे. त्यानंतर एक सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा. हा जो उचललेला टाका होता तो एक सुलट आणि हा जो धागा आतमध्ये घेतलेला आहे त्यावरून काढून टाकायचा आहे. याप्रमाणे ही पूर्ण ओळ येणार. आत धागा घ्यायला विसरायचं नाही आहे, म्हणजे इथे एक टाका कमी होतो हा उचलून टाकल्यामुळे. तो आत धागा घेतल्यामुळे जेवढे टाके संख्या आहे तेवढीच राहते. तर याप्रमाणे पूर्ण ओळ आपण करून घेऊया आणि शेवटचा एक टाका हा सुलट विणायचा आहे. पहिली ओळ पूर्ण झालेली आहे रीपची. आता दुसरी ओळ पूर्ण उलट करायची आहे. पहिला टाका हा सुलट विणायचा. त्यानंतर मधले 86 टाके हे सगळे उलट विणायचे आहेत. थोडक्यात ही दुसरी ओळ पूर्ण उलट असणार आहे.
पहिला आणि शेवटचा टाका सुलट विणायचा, बाकी सगळे टाके मधले उलट विणायचे आहेत. ह्याच 2 ओळी रिपीट करायच्या आहेत. हे याप्रमाणे दिसत असणार आहे. ह्याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत. साधारणपणे 1.5 इंच इतकी उंची होईपर्यंत. तर आपण त्या विणून घेऊया. पहिली ओळ मी दाखवलेलीच आहे, दुसरी ओळ पूर्ण उलट करायची आहे. ह्याच 2 ओळी 1.5 इंच इतकी उंची होईपर्यंत विणायचे. टोपीची आपण खालची बॉर्डर विणत होतो, तर एका कलरने ही 1.5 इंच होईल इतकी विणायची होती. ती झालेली आहे, हे बघा 1.5 इंच झालेली आहे. आता दुसरा कलर इथे जोडायचा आहे, खालची बॉर्डर चांगली दिसावी म्हणून. तर हा आता इथे कट करून टाकायचा धागा. तुम्ही कुठल्याही कलरचे वापरू शकता. इथून पुढे हा रेड वापरायचा आहे. तर हीच डिझाईन घालायची आहे, फक्त एक 4 किंवा 6 ओळी घालायच्या या दुसऱ्या कलरने. पहिला नेहमीप्रमाणे सुलट आणि त्यानंतर जशी वीण आपण घातली आहे त्याप्रमाणे घालत जायचं आहे. याप्रमाणे. तर आपण करून घेऊया. साधारणपणे 4 ते 6 ओळी आपल्या आवडीप्रमाणे करायच्या आहेत. त्या करून घेऊया. म्हणजे साधारणपणे 2 ते 2.25 इतकी ही बॉर्डर होईल. म्हणजे मेन जो भाग आहे त्या भागाला सुरुवात करायची आहे. तर आपण हे विणून घेऊया. टोपीचा आता पुढचा भाग विणायचा आहे. ही जी बॉर्डर किंवा रीब जी आहे ती साधारणपणे 2 इंच इतकी विणायची होती. हे बघा, तर एवढी झालेली आहे. ही वेगळी आहे बॉर्डर. तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडी जास्त किंवा कमी करायची असेल तर आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो. आता टोपीच्या मेन भागाला सुरुवात करायची आहे. सुलट बाजूला पहिली ओळ, कलर इथे बदललेला आहे मी, 4 सुलट, त्यानंतर 1 उलट, 5 सुलट, त्यानंतर पुन्हा 1 उलट. हेच जे 11 टाके आहेत तर हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत. म्हणजे 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 5 सुलट, एक उलट. याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे. ही पहिली ओळ म्हणायची आहे. ही पूर्ण झालेली आहे. आता दुसरी ओळ. दुसरी ओळ एकदम सोपी आहे. जे टाके उलट दिसतात ते उलट विणायचे, सुलट दिसतात ते सुलट विणायचे. याप्रमाणे असणार आहे. हा पॅटर्न असा असणार आहे. 5 उलट, 1 सुलट, पुन्हा 4 उलट. याप्रमाणे हा येत जाणार आहे. म्हणजे थोडक्यात जिथे सुलट टाके दिसतात तिथे ते सुलट विणायचे आणि जे उलट दिसतात ते उलट विणायचे. पहिल्या ओळीच्या बरोबर विरुद्ध ओळ ही असणार आहे. थोडक्यात दुसरी ओळ ही अशी असणार आहे. 1 सुलट, 5 उलट, पुन्हा 1 सुलट आणि 4 उलट. पहिली आणि दुसरी ओळ ह्याच पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत. ह्याच रिपीट करायच्या आहेत. तर या 2 ओळी या जिथून आपण टाक्यांची सुरुवात केलेली आहे म्हणजेच खालपासून
इथंपर्यंत 6 इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे। हे बघा, हे 6 इंच इतकं झालं पाहिजे, तर तेवढं विणून घ्यायचं आहे आणि मग टोपीचा वरचा भाग विणायचा आहे। 6 इंच इतकं होईपर्यंत ह्या 2 ओळी आपण पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत, त्या विणून घेऊया। टोपीची उंची 6 इंच इतकी होईपर्यंत विणायची होती, ती विणून झालेली आहे। हे बघा, आता टोपीचा वरचा भाग म्हणजे जी गोलाई किंवा क्राऊन म्हणता येईल, तो विणायला सुरुवात करायची आहे। इथून पुढे टाके कमी होत जाणार आहेत, तर ते कशा पद्धतीने करायचे हे बघायचं आहे। तर पहिली ओळ म्हणता येईल, आता इथून पुढे टाके कमी होणार आहेत। यासाठी आपल्याला काही मार्कर्स लागतील, 4 एक मार्कर्स लागतील, 2 सुलट, त्यानंतर एक मार्कर लावायचा, त्यानंतर 2 सुलट पुन्हा। आता हे जे आहेत इथून पुढे आपण जे टाके विणणार आहेत मार्करपर्यंत पुढच्या, ते पुन्हा पुन्हा विणायचे आहेत ओळ संपेपर्यंत। तर पहिल्यांदा 2 सुलट, 2 चा 1 हा उलट करायचा आहे, पण तो मागून करायचा आहे। 2 चा 1 सुलट असताना आपण याप्रमाणे करतो, तर 2 चा 1 उलट करताना धागा नेहमीप्रमाणे आत घ्यायचा, हे 2 टाके जरा सैल करून घ्यायचे आणि त्याच्या पाठीमागून सुई घालायची आहे। याप्रमाणे 2 चा 1 मागून उलट, त्यानंतर 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 4 सुलट, 2 चा 1 उलट, 2 सुलट। याप्रमाणे हे 20 टाके असले पाहिजेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, बरोबर 20 टाके आहेत। आता मार्कर लावायचा। आता पुन्हा इथून जी सुरुवात आपण केलेली आहे तीच करायची। 2 सुलट, 2 चा 1 मागून उलट, 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 4 सुलट, 2 चा 1 उलट, इथे सरळच करायचा आहे पुढून, आणि 2 सुलट। हे पुन्हा 20 टाके असले पाहिजेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10 2 20, पुन्हा एक मार्कर लावायचा। आता पुन्हा हे ज्याप्रमाणे आणि हे विणले त्याप्रमाणेच विणायचे आहेत। 2 सुलट, हा पण भाग झाला। पुन्हा मार्कर लावायचा, त्यापूर्वी आपण टाके मोजून बघूया। हेही 20 टाके असले पाहिजेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10 2 20। आता हा शेवटचा यातला सेक्शन आहे, तो पण याप्रमाणेच विणायला सुरुवात करायची। 2 सुलट, 2 चा 1 मागून उलट, 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 4 सुलट,
पुन्हा एक उलट, त्यानंतर 4 सुलट. आता 4 सुलट झाल्यानंतर हे 2च राहतात, तर ते 2चा एक उलट करायचा. शेवटचा जो सेक्शन आहे त्यात 2चा एक उलट इथं येईपर्यंतच टाके संपतात, त्यामुळे तिथेच थांबायचं आहे. ही या डिझाईनची किंवा आपण जे आता टाके कमी करतो त्याच्यासाठी केलेली ही एक ॲडजस्टमेंट आहे. तर हे टाके 2 कमी असणार आहेत इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रत्येक ठिकाणी 20-20 होते, इथे 18 असणार आहेत. तर ती डिझाईनची ॲडजस्टमेंट आहे. तर इथे 2चा एक उलट केल्यानंतर थांबायचं आहे. पहिली ओळ पूर्ण झालेली आहे. आपण इथे 4 मार्कर लावलेले आहेत. आता उलट बाजू अगदी सोपी आहे, म्हणजेच दुसरी ओळ. तर जिथे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे, उलट दिसतात ते उलट विणायचे. अशा सगळ्या समओळी अशा असणार आहेत. आता हा सुलट आहे तर तो सुलट विणायचा. जिथे उलट दिसतात ते टाके सगळे उलट विणायचे. याप्रमाणे समओळी येतील. मार्कर जसे आहेत तिथेच पुन्हा रिप्लेस करायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत. पहिली ओळ संपल्यानंतर सुईवर 80 टाके राहिलेले आहेत. दुसरी ओळ जिथे सुलट टाके आहेत ते सुलट विणायचे, उलट आहेत ते उलट विणायचे. दुसऱ्या ओळीला कुठलेही टाके कमी केलेले नाही आहेत आणि मार्कर जसे आहेत तिथेच पुन्हा ठेवायचे आहेत. अशा प्रकारे दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. हे बघा. आता तिसरी ओळ विणायची आहे. तिसऱ्या ओळीला पुन्हा टाके कमी होणार आहेत. पहिले 2 सुलट, मार्कर आहे तिथे ठेवायचं आहे. पुन्हा 2 सुलट, पहिले 2 सुलट, मार्कर आहे तसा ठेवला. पुन्हा 2 सुलट, पुन्हा पाठीमागून 2चा एक करायचा. त्यानंतर 3 सुलट, 1 2 3 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 3 सुलट, 2चा एक उलट, आणि शेवटचे 2 टाके सुलट. इथे पुन्हा 2 टाके कमी झालेले आहेत, म्हणजेच आता हे 18 टाके असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 दोन्ही 18 आहेत बरोबर. प्रत्येक ठिकाणी आता पुन्हा याचप्रमाणे विणायचं आहे. 2 सुलट, 2चा एक मागून उलट, 3 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 2चा एक उलट आणि शेवटी 2 सुलट. परत तिसरा भाग याप्रमाणेच विणायचा. मार्कर रिप्लेस करायचा आहे. आता हा जो शेवटचा भाग आहे तो यामध्ये
यापेक्षा या 3 भागांपेक्षा 2 टाके कमी असणार आहेत. त्यामुळे आपण जसं पहिल्या ओळीला केलं त्याचप्रमाणे या तिसऱ्या ओळीला पण करायचं आहे. 2 सुलट, 2 चा 1 मागून उलट, 3 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 3 सुलट आणि शेवटी 2 चा 1 उलट. याप्रमाणे तिसरी ओळ झालेली आहे. तिसऱ्या ओळीनंतर 72 टाके असणार आहेत सुईवर. आता चौथी ओळ. चौथी ओळ अगदी सोपी आहे. जिथे उलट टाके दिसतात तिथे उलट विणायचे, जिथे सुलट दिसतात ते सुलट विणायचे आहेत. म्हणजे दुसऱ्या ओळीप्रमाणेच चौथी ओळ आहे, तर ती आपण पूर्ण करून घेऊया. जे टाके उलट आहेत ते उलट विणायचे, जे सुलट आहेत ते सुलट विणायचे. याप्रमाणे चौथी ओळ पूर्ण करायची. चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. 72 टाके आहेत आता सुईवर. पाचवी ओळ. पहिले 2 सुलट, मार्कर आहे तसा ठेवायचा आहे. त्यानंतर 2 सुलट, 2 चा 1 मागून उलट, 2 सुलट, 1 उलट, त्यानंतर 4 सुलट, 1 उलट, 2 सुलट, 2 चा 1 उलट, 2 सुलट. आता हे इथे 2 टाके कमी झाले. आता इथे 16 टाके असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 16 टाके आहेत. पुढचे भागही त्याप्रमाणेच 2 विणायचे आहेत. 2 सुलट, 2 चा 1 उलट, 2 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 2 सुलट, 2 चा 1 उलट, 2 सुलट. याप्रमाणेच आता त्याच्या पुढचाही भाग पूर्ण होईल. शेवटचा भाग. 2 सुलट, 2 चा 1 मागून उलट, त्यानंतर 2 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 2 सुलट, 2 चा 1 उलट. पहिल्या तिसऱ्या ओळीप्रमाणेच 2 चा 1 उलट करून थांबायचं आहे. आता इथून पुढे तुमच्या लक्षात येत असेल की जिथे टाके पहिल्या तिसऱ्या ओळीला कमी केले तिथेच 5व्या ओळीला कमी केलेले आहेत. मधले हे जे प्रत्येक सेक्शन मधले हे मधले 4 टाके जे आहेत, हे इथले हे किंवा हे तसेच 4 टाके ते नेहमीच कायम राहिलेले आहेत. विणताना आपण बरोबर विणत आहोत का नाही हे बघायची खूण आहे की हे मधले जे टाके आहेत 4-4 ते तसेच प्रत्येक सुलट ओळीला
सुलट विणत आहोत त्यामध्ये काही कमी होत नाही आहेत. साईडच्या 2-2 पॅनलचे टाके कमी होत आहेत. तर आता 5व्या ओळी अखेर 64 टाके सुईवर आहेत. 6वी ओळ पुन्हा जिथे उलट आहेत तिथे उलट आणि जिथे सुलट आहेत ते सुलट विणायचे आहेत. याप्रमाणे आपण 6वी ओळ पूर्ण करून घेऊया. 7वी ओळ 64 टाके आहेत सुईवर, 2 सुलट, हे आहे ते रिपीटेशन असणार आहे. 2 सुलट, 2चा 1, मागून सुलट, त्यानंतर 1 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, त्यानंतर 1 सुलट, 2चा 1 उलट, 2 सुलट. याप्रमाणे पुढचे दोनही पॅटर्न पूर्ण करायचे आहेत. 2 सुलट, 2चा 1 उलट, 1 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 1 सुलट, 2चा 1 उलट, 2 सुलट. याप्रमाणे हाही भाग पूर्ण करायचा. शेवटचा भाग या ओळीचा 2 सुलट, 2चा 1, मागून उलट, 1 सुलट, 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 1 सुलट आणि 2चा 1 उलट. हेही टाके पहिल्या सगळ्या सुलट ओळीप्रमाणेच करायचे आहे. आता सुईवर 56 टाके राहिलेले आहेत. 8वी ओळ ज्याप्रमाणे बाकीच्या उलट ओळी विणल्या त्याप्रमाणे करायची आहे. म्हणजेच उलट टाके आहेत ते उलट विणायचे, सुलट आहे ते सुलट विणायचे. 8वी ओळ आपण करून घेऊया. 8 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 9वी ओळ 56 टाके आहेत सुईवर. 9वी ओळ आपण विणत आहोत. पहिले 2 सुलट, मार्कर ठेवायचा जसा आहे तसा, 2 सुलट, आत धागा घेऊन 2चा 1 पाठीमागून उलट करायचा आहे. त्यानंतर 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, त्यानंतर 2चा 1 उलट, 2 सुलट. याप्रमाणेच राहिलेले 2 भाग पूर्ण करायचे आहेत. 2 सुलट, 2चा 1, मागून उलट, पुन्हा 1 उलट, 4 सुलट, 1 उलट, 2चा 1 उलट, शेवटी 2 सुलट. मार्कर आहे तसाच ठेवायचा. पुढचे टाके आहेत आत्ता विणले त्याप्रमाणेच विणायचे.
प्रत्येक सुलट ओळीला प्रत्येक या सेक्शनमध्ये 2-2 टाके कमी होत आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. मार्कर आहे तसा रिप्लेस करायचा. शेवटचा भाग जिथपर्यंत हा पॅटर्न आता जो आहे 9व्या ओळीचा जो जातो तिथपर्यंत ते विणायचे. प्रत्येक सुलट ओळीला शेवटच्या भागामध्ये शेवटी 2चा 1 उलट असेच टाके आलेले आहेत. यावेळी आलेले आहेत. 9व्या ओळी अखेर 48 टाके सुईवर आहेत. आता 10वी ओळ. 10वी ओळ नेहमीप्रमाणेच आहे. 10वी उलट ओळ. जिथे सुलट दिसतात ते सुलट विणायचे आणि जे उलट आहेत ते उलट विणायचे आहेत. तर 10वी ओळ आपण पूर्ण करून घेऊया. 11वी ओळ 48 टाके आहेत सुईवर. 2 सुलट. मार्कर रिप्लेस करायचा. पुन्हा 2 सुलट. 2चा 1 मागून उलट. चार सुलट. 2चा 1 उलट. 2 सुलट. इथे 2 टाके कमी झालेले आहेत. आता प्रत्येक सेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे सुलट ओळीला ज्याप्रमाणे 2 टाके कमी होतात त्याप्रमाणे 2-2 टाके कमी होतात. हेच पुन्हा रिपीटेशन आहे. 2 सुलट. 2चा 1 मागून उलट. 4 सुलट. 2चा 1 उलट. शेवटचे 2 सुलट. हेच पुन्हा इथे रिपीटेशन असणार आहे. शेवटच्या पार्टमध्ये शेवटी 2चा 1 उलट येतो. त्याप्रमाणे याही ओळीला आलेला आहे. 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता सुईवर 40 टाके आहेत. 12वी ओळ. पुन्हा जिथे सुलट टाके दिसत आहेत ते सुलट विणायचे आणि जे उलट दिसत आहेत ते उलट विणायचे. याप्रमाणे 12वी ओळ आपण पूर्ण करून घेऊया. 12 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. सुईवर 40 टाके आहेत. आता 13वी ओळ. 2 सुलट. मार्कर असाच ठेवायचा. 2 सुलट. 2चा 1 उलटप्रमाणे विणायचा. 2 सुलट. 2चा 1 उलट. 2 सुलट. हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचे. इथे 2 टाके कमी झालेले आहेत. 2 सुलट. 2चा 1 मागून उलट करायचा आहे. त्यानंतर 2 सुलट. 2चा 1 उलट. 2 सुलट. याचप्रमाणे हाही भाग पूर्ण करायचा. दोन सुलट. 2चा 1 मागून उलट. 2 सुलट आणि शेवटी 2चा 1 उलट. 13वी ओळ पूर्ण झालेली आहे.
सुईवर 32 टाके आहेत. आता 14वी ओळ. आत्तापर्यंत आपण ज्याप्रमाणे उलट ओळी केल्या त्याप्रमाणे ही 14वी ओळ असणार नाही आहे. तर 14वी ओळ याप्रमाणे आहे. हे जे पहिले या टाक्यांमध्ये आणि या टाक्यांमध्ये नेहमी 2 टाक्यांचा फरक आहे. तर पहिले हे जे 6 टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे आहेत. आता ह्या 2चा 1 करायचा, पण सुलट प्रमाणे करायचा, SSK प्रमाणे. म्हणजेच पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा आणि त्यानंतर हे दोन्ही टाके डाव्या सुईवर घ्यायचे आणि याप्रमाणे 2चा 1 करायचा. त्यानंतर पुन्हा 2चा 1 सुलट सरळ प्रमाणे करायचा आणि हे 2 टाके उलट विणायचे. हा भाग झाला. त्यानंतर आता हा भाग थोडासा वेगळा आहे. यामध्ये पहिल्यांदा 2 उलट विणायचे, त्यानंतर SSK प्रमाणे करायचा. पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, ते दोनही टाके डाव्या सुईवर घ्यायचे आणि त्याचा मागून 1 करायचा सुलट. त्याप्रमाणे पुन्हा 2चा 1 सुलट आणि 2 उलट. आता हाच शेवटपर्यंत रिपीट करायचा आहे. SSK प्रमाणे हे 2 उलट झाले. त्यानंतर पहिल्यांदा पुन्हा 2 उलट, SSK प्रमाणे 2चा 1 करायचा, 2 उचलून घ्यायचे, ते पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे आणि त्याचा मागून 2चा 1 करायचा. या 2चा 1 पुढून करायचा, शेवटचे 2 उलट. शेवटचा भाग पण याप्रमाणेच विणायचा आहे. 2 पहिले उलट, त्यानंतर SSK प्रमाणे 2चा 1 हा मागून करायचा, 2चा 1 पुढून सुलट, शेवटचे 2 उलट. हा भाग इथे संपलेला आहे मार्करपर्यंतचा आणि हे शेवटचे जे 2 टाके आहेत ते उलट विणायचे. याप्रमाणे 14वी ओळ आपली पूर्ण झालेली आहे. आता 24 टाके असले पाहिजेत सुईवर. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 2 24. आता 24 टाके सुईवर आहेत. आता 15वी ओळ. 15वी ओळ पहिले 2 टाके सुलट, मार्कर आहे तिथे ठेवायचा, 1 सुलट, या दोन्हीचा पुन्हा 1 करायचा आहे SSK प्रमाणे. त्यानंतर या 2चा 1 पुन्हा सुलट याप्रमाणे, त्यानंतर 1 सुलट. याप्रमाणे हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा करायचा आहे. 1 सुलट, SSK प्रमाणे 2चा 1 करायचा, त्यानंतर 2चा 1 सुलट, 1 सुलट, 1 सुलट, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, 2चा 1 पुढून सुलट, 1 सुलट. याप्रमाणे आता शेवटी हे जे 4 टाके आहेत ते याप्रमाणे करायचे आहेत. हे 2चा 1 2चा 1 याप्रमाणे शेवटचे 4 टाके हे याप्रमाणे विणायचे आहेत. 1 उचलायचा, दुसरा उचलायचा, हा पहिले 2चा 1 SSK प्रमाणे करायचा आणि ह्या 2चा 1 याप्रमाणे करायचा. याप्रमाणे हे पूर्ण झालेलं आहे. 15वी ओळ पूर्ण झालेली आहे. सुईवर 16 टाके आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 2 16. आता शेवटची 16वी ओळ
पहिल्यांदा SSK प्रमाणे करायचा आणि नंतर एक उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोनचा एक करायचा. झाला हा एक. त्यानंतर याप्रमाणेच करायचं आहे. एक उचलायचा, दुसरा उचलायचा, दोनचा एक आणि या दोनचा सरळ एक. याप्रमाणे करत जायचं आहे. पहिले जे दोन आहे ते SSK प्रमाणे करायचे, नंतर नेहमीप्रमाणे दोनचा एक सुलट करायचे. हे सगळे सुलट विणायचे टाके. शेवटचा पण SSK प्रमाणे करायचा. तर 16वी ओळ पूर्ण झालेली आहे. सुईवर आता 8 टाके आहेत. 8 टाके आहेत बरोबर. आता मार्कर काढायचे आहेत. हे याप्रमाणे सगळं विणकाम हे दिसणार आहे. हे बघा, बरोबर आपला हा शेप तयार झालेला आहे. मार्कर तेवढे काढून घेऊया. 16वी ओळ विणतानाच काढले तरी चालतात. ते काढले नाहीत तर काढून घेऊया आपण. म्हणजे आपल्याला आता टोपी शिवायची आहे. विणकाम सगळं पूर्ण झालेलं आहे टोपीचं. हे बघा, आता ह्या दोन बाजू शिवायच्या आहेत. त्यासाठी एवढा धागा कट करायचा आहे. धागा इथे टोपी शिवायला लागेल इतका. टोपी शिवायची आहे. टोपी आता शिवायची आहे. टेपस्ट्री निडल घ्यायची आहे, जी स्वेटर शिवण्यासाठी आपण घेतो ती, आणि त्यात हा धागा ओवून घ्यायचा आहे. जिथे धागा आहे त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूचा, म्हणजे शेवटचा जो टाका आहे तिथून हे असं त्यातून ही सुई काढायची आहे. आणि ही सुई आता काढून टाकायची आहे. असा ओवून घ्यायचा. ओवून घेतल्यावर पुन्हा एकदाच त्या टाक्यातून काढून घ्यायचं आहे, म्हणजे आणि मग नंतर ओढायचं आहे. तर हे जे टाके आहेत आपण 8, त्या टाक्यातून पुन्हा काढून घ्यायचा. म्हणजे थोडक्यात असा गोल फिरवायचा तो दोरा, की ज्यामुळे, आणि मग हे खेचायचं आहे. पहिल्यांदा आतला धागा खेचायचा आणि मग हे बघा याप्रमाणे इथे असा गोल दिसतो. आता हे शिवायचे आहे, त्यासाठी पुन्हा मार्करचा थोडा उपयोग करायचा आहे आपण, की जास्त टाके हलू नयेत म्हणून मार्कर लावायला घ्यायचे ज्या त्या कलरच्या इथे, म्हणजे ते हलणार नाही आहेत टाके. हे बघा, इथे एक लावला, इथे एक लावायचा आहे. मार्कर लावले की टाके शक्यतो हलत नाहीत. बघा, याप्रमाणे हे पहिल्यांदा असं एकसारखं करून घ्यायचं. हे बघा, इथे असा हा गोल तयार झालेला आहे. 8 धाग्यातनं काढला तो. आता हे असे बाहेर काढायचे. या इथून शिवायला सुरुवात करायची आहे. समोरचे जे टाके असतात
त्याच्या बरोबर खालून घेऊन शिवत जायचं आहे. हा आता काढून ठेवायचा मार्कर. पुन्हा खालून एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे. हा इथे असा खाली घालून टाकायचा. आता हा जो आहे त्याने हे रेड शिवायचं. आपण सुरुवातीलाच हा धागा इथे सोडलेला होता. याप्रमाणे थोडंसं असं सैल करून घ्यायचं. तर हाही धागा आत घालून टाकायचा आहे. आता हे एवढं जे राहिलेलं आहे ते या कलरने शिवायचं. म्हणजे जिथे तिथे जो कलर आहे तो येईल त्यासाठी पहिल्यांदा आपण थोडे धागे लांब सोडलेले होते. आता सगळी शिवून झालेली आहे टोपी. आता हे बघा, तुम्हाला नंतर कळणार पण नाही कुठून टोपी शिवलेली आहे ते. आता हे जे जास्तीचे धागे आहेत ते इथे असे लपवून टाकायचे आहेत. याप्रमाणे इथे असे ते लपवायचे की जेणेकरून धुतल्यानंतर वगैरे कॅप त्यातनं ते बाहेर येऊ नयेत. हे बघा, याप्रमाणे आणि इथे आता तो जास्तीचे जे मोठे मोठे दोरे आहेत त्याचे इथे कट करून टाकायचे की जेणेकरून त्याचा काय आता उपयोग नाही आहे आपल्याला. हे बघा, डोक्यावर असा हा बरोबर असा हा घेर दिसेल आणि इथे याप्रमाणे हे असे पट्टे पट्टे दिसतील. घातल्यावर एकदम सुंदर दिसते ही टोपी आणि करायला खूपच सोपी आहे. प्रकारे पुरुषांसाठी हॅट किंवा टोपी आपली विणून पूर्ण झालेली आहे. करायला एकदम सोपी आहे, काही वेळातच पूर्ण होते. उलट आणि उलट इथे आहे, विण कुठलीही घातलेली नाही आहे, पण तरीसुद्धा विणकामातल्या थोड्याशा बदलामुळे असे हे छान असे पट्टे तयार झालेले आहेत. विण शिकणार आहेत त्यांनासुद्धा ही सहज विणता येईल अशी टोपी आहे. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.